आहे महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। निवडून आलेले सदस्य आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, काय सांगाल? प्रथमतः मी सर्व मतदारांचा आभार मानते की तुम्ही सर्वांनी जास्त बहुमताने निवडून दिलं। सर तुम्हा सर्वांचं आभार मानते। काय रुटीन असतं तुमचं कामात? इथून पुढं जो माझी आई म्हणजे माझ्या सासूबाई कमलकाकी नाईक यांचा जो सामाजिक कार्याचा जो वसा होता तो पुढे मी चालवेल हीच माझी इच्छा आहे। मध्ये दुर्दैवाने एक पोटनिवडणूक लागली होती। आज नाईक कुटुंबाचा जर विचार केला तर सर्व बहुजनाला एकत्र घेऊन चालणारे एक नाईक कुटुंब आहे। पण विरोधकांनी जाणून बुजून कुठल्याही प्रकारे त्यांचा पाठीमागचा जे काम केलं त्या कामाचा कुठल्याही प्रकारचा विचार न करता त्यांना बदनाम करण्यासाठी काही लोकांना टार्गेट काही लोकांना त्यांनी नेमून दिलं आहे। प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भागात त्या लोकांना बदनाम करायचं आणि नाईक कुटुंबाला त्यांनी बदनाम करायचा प्रयत्न केला। पण वार्ड नंबर 1 मधल्या सर्व मतदारांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ज्यांनी बदनाम केलं त्यांना प्रत्येक चूक उत्तर दिलेलं आहे आणि आमच्या वहिनीला चांगल्या बहुमतानं निवडून दिलेलं आहे। वार्ड नंबर 1 मधील सर्व मतदारांचं मनापासून आभार मानतो आणि वहिनीला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। आपल्यासोबत आहेत, काय सांगाल? कुठली निवडणूक होती? कमलकाकीच्या निधनानंतर झालेली आता ही निवडणूक होती। निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी बघितलंय, खरं तर एकीकडं अशा पद्धतीची निवडणूक लागणं सुद्धा अपेक्षित नव्हतं, परंतु काही गावामध्ये एक प्रचंड ऊतुमात असणारी जी शक्ती होती, जी प्रत्येक वेळेला गावाच्या विकासामध्ये अडचण आणणारी लोकं होती आणि व्हिजनलेस लोक गावामध्ये काम करत होती। खरं तर या निवडणुकीमध्ये खरं तर मी सर्व मतदारांचं आपल्या शेतकरी विकास पॅनलच्या वतीनं खूप खूप आभार मानतोय। इतका मोठा विजय आपल्याला ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीमध्ये दिला आहे। सौभाग्यवती शैलेजाताई संतोष नाईक यांना प्रचंड मतांनी निवडून दिलेलं आहे। खरं तर त्यांनाही या ठिकाणी मी या ग्रामपंचायतीच्या कामकाजासाठी खूप खूप शुभेच्छा देतोय। आणि खरं तर अनेक वेळेला अशा निवडणुका होतात, परंतु ही निवडणूक आमच्या खरं तर अपेक्षेपेक्षा सुद्धा चांगली झालेली आहे। सर्व मतदारांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं जात पात धर्म काही चुकीच्या पद्धतीची प्रवृत्ती गावामध्ये बळ घेत होती, ती प्रवृत्ती रोखण्याचं काम गावातील सुज्ञ मतदारांनी करून दाखवलेलं आहे। काय सांगाल भविष्यात पुढे काय कराल? इथून पुढच्या काळामध्ये आपल्या शेतकरी विकास पॅनलचं आणि नाईक कुटुंबियांचं आणि सर्वच पार्टीमध्ये काम करणाऱ्या आजी माजी सरपंच असतील, पदाधिकारी असतील, गावातील सर्व सुजाण नागरिक असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, तरुण मित्रमंडळी असतील, ही एक व्हिजन घेऊन जाणारी पार्टी आहे, व्हिजन घेऊन जाणारी माणसं आहेत। खरं तर ही जी निवडणूक होती ती जनशक्ती विरुद्ध धनशक्ती होती। गावातील जनतेने आणि मतदारांनी बरोबर धनशक्तीला साईडला ठेवलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये गावामध्ये जे जे विकास कामं असतील, आतापर्यंत सुद्धा जी काही विकास कामं केलेली आहेत, खरं तर ही निवडणूक आपण एका चांगल्या विचारानं चांगल्या विचाराची माणसं एकत्रित घेऊन विचाराच्या बाजूनं निवडणूक लढलेली होती। आणि एकीकडं खरं तर बिंडोक माणसं म्हटलं तरी सुद्धा काय हरकत नाही, अशा पद्धतीची माणसं होती, अविचारी माणसं होती, अगदी खालच्या लेवलला जाऊन टीका करत होती, पातळी सोडून टीका करत होती। खरं तर निवडणूक असत्या, लोकशाहीच्या माध्यमातून प्रत्येकाला अधिकार आहे, परंतु लोकशाहीमध्ये सुद्धा निवडणूक लढवत असताना खरोखर तसा विचार केला तर हा निकोप आणि खरोखर पोषक विचार असणारी निवडणूक व्हायला पाहिजे होती। परंतु त्यांनी एका वेगळ्या टप्प्यावरती नेऊन ठेवलेली निवडणूक मतदारांनी आपल्या स्वतःच्या हातामध्ये घेऊन प्रचंड मताने खरोखर गावच्या विकासासाठी, गावाच्या भविष्यातील एखाद्या चांगल्या विकास कामासाठी, गावामध्ये चांगला विचार निर्माण करण्यासाठी ही निवडणूक खऱ्या अर्थानं जनतेनं आपल्या पार्टीला निवडून दिलेली आहे। विरोधकांनी खूप पैशाचा वापर केला आहे, प्रचंड वापर केलेला आहे। तेच मी तुम्हाला सांगितलं की गावामध्ये लोकांनी पैशाला भीक घातली नाही, काही लोकांनी पैसे घेऊन सुद्धा मतदान केलं आणि खरं तर ही पैशावरती चाललेली निवडणूक लोकांनी मतदारांनी सर्व सुज्ञ आपल्या गावातील सर्व पदाधिकारी असतील त्यांनी सगळ्यांनी निवडणूक हातात घेतली आणि खरं तर ही निवडणूक भावनिक असताना पैशावरती गेली, बरोबर वेगवेगळ्या विचारावरती गेली, परंतु गावातील सर्व सुज्ञ मतदार बंधू भगिनींनी ही निवडणूक एका चांगल्या विकासाच्या मुद्द्यावरती काम करणाऱ्या, एक व्हिजन घेऊन काम करणाऱ्या
गावाचं जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणतोय अशा पद्धतीचं काम करणाऱ्या या पार्टीतील सर्व लोकांना खऱ्या अर्थाने भक्कम ताकद उभं करण्याचं काम आजच्या निवडणुकीमधून झालेलं आहे. आणि मला खऱ्या अर्थानं सांगायचं आहे की निवडणुकीमध्ये इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा निवडणुका होणार आहेत. ही आपण व्हिजन घेऊन जाणारी पार्टी आहे. गावामधील अनेक विकास कामं असतील, जिल्हा बँकेपासून असेल, रस्ते असतील, गटार असेल, गावामध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, गावामध्ये रस्ते असतील, गावामधील आपल्या ग्रामीण भागामध्ये असणारे मंदिर आहेत, सभामंडप असतील, विविंग ब्लॉक असतील, अशी अनेक प्रचंड कामं करत असताना आरोग्याची शिबिरं असतील, त्याचबरोबर युवकांसाठी खेळाचे आपले सांस्कृतिक कार्यक्रम असतील, त्याचबरोबर शिक्षणामध्ये काम करण्यासाठी ही सगळी लोक कटिबद्ध आहेत. आणि आपल्या उमेदवार उच्च शिक्षित आहेत. किंबहुना आतापर्यंत या ग्रामपंचायतीमध्ये मला वाटत नाही इतका उच्च शिक्षित उमेदवार आपल्या ग्रामपंचायतीला पहिल्यांदा मिळालेला आहे. आणि निश्चितच आपल्या ग्रामपंचायतीमध्ये आता आपलं संख्याबळ वाढलेलं आहे आणि आपल्याला काम करायला सुद्धा इथून पुढच्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने एक नवीन ऊर्जा आलेली आहे. आणि या निवडणुकीमधून खऱ्या अर्थानं जी आपल्या पार्टीमध्ये नाईक कुटुंबियामध्ये आणि सर्वांमध्ये जी एक खंत आणि खतखत होती आणि एक मनाला चटका लावून गेलेली एक गोष्ट होती की कमल काकींचं निधन आणि त्यांच्या जाण्यानंतर या पार्टीमध्ये एक वैचारिक पातळी पोकळी निर्माण झाली होती. आणि ती आज खऱ्या अर्थानं भरून निघल्याचं सर्वांच्या मनामध्ये असं मन भरून आलेलं आहे. आणि त्यामुळं आजच्या या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं कमल काकींना एक भावपूर्ण श्रद्धांजली पार्टीच्या वतीनं, गावाच्या वतीनं या ठिकाणी मसोबाच्या समोरून अर्पण झालेली आहे. भीमराव काय जोडलेले आहेत, काय सांगाल? पोटनिवडणूक लागली होती. आज निकाल पण झाला, काल मतदान झालं. भरपूर मताधिक्यानं त्यांची सीट निवडून आलेली आहे. विरोधकांनी भरपूर प्रयत्न केले पण काय त्यांच्या प्रयत्नाला यश आला नाही. आजपर्यंतच कधी आला नाही, पण पुढे पण येणार नाही त्यांच्या प्रयत्न. काय दबाव होता का तुमच्याकडे? दबाव असणारच आहे त्यांचा, दबाव असणार पण दबावाला कोण बळी पडलं नाही. बळी न पडता अगदी काम प्रामाणिकपणे केलं लोकांनी. पैसा वापर केला नाही त्यांच्या. विरोधकांनी भरपूर पैशाचा वापर केला आहे हे आजच समजले आम्हाला. बऱ्यापैकी पैशाचा वापर करून सुद्धा त्यांना काय यश मिळालेलं नाही. शेवटी मतदाराच्या हातात आहे पैसे घेऊन पण कुणाला मतदान करायचं, असं पण काही घटना ऐकायला मिळाली. ते जोडलेले आहेत. पंचकाठी कमल तुकाराम नाथ त्यांना भावपूर्ण चंद्र होण्यासाठी शैलेजा संतोष नाईक यांना निवडून आम्ही चांगल्या मतांची भरघोस मतांनी निवडून आणायला ठरलो होतो. यात आम्हाला नानासो नामदेव शिंदे यांचं भरघोस मदत मिळाली आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने सहकार्य आम्हाला केलं. आम्ही 200+ न्यायच होतो. जर आमचा थोडा आपला झालेला यायला पाहिजे कारण थोड्या लोकांनी आम्हाला फसवलं. जरी फसवून जरी असले आम्हाला असं सहकार्य सगळ्या शिंदे समाजाने, देवकर समाजाने, काळे समाजाने, इतर समाजाने दिलं. पण आम्हाला आदरांजली वाहण्यासाठी, आमच्या काकीसाठी आम्हाला भरघोस लोकांनी सहकार्य केलं. त्याबद्दल आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली आमच्या काकीसाठी. विरोधकांना काय सांगा? विरोधकांना शासन आम्ही दिलंच. आम्ही आता 8 दिवस देतोय तरी बी दिलं जातं. आम्हाला चांगलं माहीत आहे. माहीत झालं तसलं आधी आम्ही त्यातनं जायचं सगळं. फक्त आम्ही जरा मागं सरून पण तरी त्यातनं आम्ही इच्छा आमची पूर्ण केल्या. विषय आमचा संपला. त्याचबरोबर सर्व मतदार बंधू भगिनींचं प्रथमतः मी मसोबा शेतकरी पॅनेलच्या वतीनं मी धन्यवाद मानतो. त्यांनी आपल्याला चांगली साथ दिली आणि जवळपास 100च्या आसपास लीडनं आपण निवडून आलेलो आहोत. आणि आज आमच्या ग्रामपंचायतमध्ये आमचं संख्याबळ वाढलेलं आहे. हा एक आम्हाला चांगले म्हणजे ग्रामपंचायतचा कारभार करण्यासाठी एक मोलाची साथ त्यांची मिळालेली आहे. आज एक तसं आनंद बी होतोय आणि एका अर्थानं दुःख बी होतोय. काकी आमच्याबरोबर प्रत्येक मिटिंगला असायच्या. त्यांची उणीव आम्हाला वर्षभर भासत होती. पण आजच्या विजयानंतर ती उणीव आम्हाला भासणार नाही याची सर्व मतदार बंधूंनी आम्हाला साथ देऊन शैलजा नाईक यांना ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी भरघोस मतांनी निवडून दिलेलं आहे. आणखी एकदा सर्व मतदार बंधू भगिनींचं व सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून
स्वागत करतो, कौतुक करतो आणि अशीच साथ सर्व मतदार बंधू भगिनींची आमच्या पाठीशी सदैव असावी व वेळोवेळी आपण ज्या लोकांच्या काही अडीअडचणी आहेत या सोडवण्यासाठी आम्ही सदैव आमच्या पॅनलच्या वतीनं सर्व सहकार्य करण्याची मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि थांबतो. विरोधकांनी भरपूर प्रकारे आरोप केले होते. याबद्दल आता काही बोलणार नाही. जनतेची साथ आपल्याला चांगली मिळालेली आहे. आपण जनतेच्या कामासाठी सदैव जागरूक राहणं गरजेचं आहे. विरोधक करत म्हणजे टीका करणं हे राजकारणात होत असतं, पण आपण आपली पातळी सोडवायची नाही. सर्व जनतेला बरोबर घेऊन जाण्याचा आपण मार्ग निवडलेला आहे आणि त्याला जनतेने आपल्याला साथ दिली आहे. त्याबद्दल सर्वांचं मनापासून कौतुक करतो आणि जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सर्वांना पुन्हा एकदा या मुसोबाने आपल्याला साथ दिलेली आहे. त्यामुळे आपण जनते विरोधकावर न बोलता आपण विकास कामावर बोलणार आहोत अशी मी ग्वाही देतो. प्रमुख संतोष नाईक सर आपल्यासोबत बोलणार आहेत. काय सांगाल सर? प्रथमतः मी महाराष्ट्र पोलीस न्यूजचं मनपूर्वक मनापासून आभार या ठिकाणी मानतो. शेतकरी विकास पॅनल हा सर्व बहुजनांच्या माध्यमातून सोबत घेऊन येणारा, एक गावामधील असणाऱ्या समविचारी चांगल्या विचारांच्या माणसांना एकत्र करून येणारा हा एक प्रकारचा असणारा पॅनल. त्याचबरोबर आमच्या मातोश्री कैलासवासी कमलकाकी नाईक यांच्या निधनानंतर खरं वास्तविक पाहता शाहू फुले आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये आपण राहत असताना ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या आकस्मिक घटना घडतात त्या ठिकाणी निवडणूक आयोगानं सुद्धा म्हटलेलं आहे की आवश्यकता भासल्यास त्या ठिकाणी निवडणुका घेण्यात याव्यात. परंतु विरोधकांनी अगदी पातळी सोडून त्या ठिकाणी अर्ज भरणं आणि खालच्या पातळीवरती जाऊन टीका करणं, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जनशक्तीचा वापर करणं, अगदी साध्या पद्धतीनं लोकशाहीचा चौथा स्तंभ ज्याला आपण सोशल मीडिया म्हणतो, अनेक प्रकारच्या न्यूज म्हणतो, त्याही ठिकाणी अनेक वेळेला आमच्या न्यूज काही आमच्या कार्यकर्त्यांच्या, सामान्य नागरिकांच्या, शेतकऱ्यांच्या न्यूज घेऊन सुद्धा काही राजकीय दबावाला बळी पडून त्या ठिकाणी न्यूजचा सुद्धा वापर केला नाही. काही वृत्तपत्रांमध्ये दिलेल्या बातम्या सुद्धा आमच्या त्या ठिकाणी छापून आलेल्या नाहीत. एवढ्या प्रचंड दबावाखाली आमचा शेतकरी विकास पॅनल असताना सुद्धा त्यांना चाप अशा प्रकारचं प्रचंड मोठ्या पद्धतीनं दिलेला मतदारांचा कौल हा त्या ठिकाणी मांडलेला आहे. त्यामुळे मी आमचं शेतकरी विकास पॅनलच्या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मनपूर्वक मनापासून असं मतदारांचं जाहीर आभार मानतो. त्याचबरोबर आज जर विचार केला तर ही प्रचंड असणारा जनसमुदाय गेली अनेक वर्षापासून या ठिकाणी विरोधकांनी अनेक त्या ठिकाणी टीका केल्या की अनेक वर्षापासूनची आज जर वास्तविक पाहता ग्रामपंचायतमध्ये बघितलं तर 9 पैकी 6 आमच्या शेतकरी विकास पॅनलची आमची समविचारी असणारी सर्व मंडळी आहे, यांची असणारी मेजॉरिटी चांगल्या पद्धतीनं आहे. गावामध्ये अनेक सभामंडपे असतील, रस्त्याचं काम असेल, त्याचबरोबर अनेक शासनाच्या सोयीसुविधा अगदी जनतेपर्यंत नेण्याचं काम असेल, पेव्हिंग ब्लॉक असतील, त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची असणारी चांगल्या प्रकारची सुविधा असेल, प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीमधील वेगवेगळ्या पद्धतीनं आधुनिकीकरण आणण्याचा त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न करतोय. त्याचबरोबर महिलांच्यासाठी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये प्रशिक्षण असेल, मग त्या ठिकाणी शिलाई मशीन असेल, इतर असणाऱ्या आरोग्याच्या सुविधेच्या बाबतीमध्ये सुद्धा प्राधान्यक्रमानं आम्ही पहिल्यांदा अगदी कोरोनापासून पहिल्यांदा आरोग्य त्या ठिकाणी जपलं गेलेलं आहे आणि इथून सुद्धा पुढच्या काळामध्ये आम्ही आज एक दिवसाचं त्या ठिकाणी राजकारण सोडून इतर कामामध्ये आम्ही समाजकारणाचा वसा आणि वारसा जोपासण्याचं काम या प्रचंड माता माऊलींच्या या असणाऱ्या गावामधल्या असणाऱ्या सर्व समावेशक घटकांना त्या ठिकाणी सामावून घेऊन आम्ही काम करतोय आणि इथून पुढे सुद्धा आम्हाला मतदारांनी दिलेला कौल हा 100 मतांनी आम्ही त्या ठिकाणी निवडून आलेला आहे. म्हणजेच विरोधकांच्या कोणत्याही कसल्याही पद्धतीला अगदी 2-2 सेकंदाला या असणाऱ्या विरोधकांनी अनेक प्रकारच्या बाईट दिल्या असताना या महाराष्ट्राची संस्कृती अगदी खालच्या पातळीला जाऊन त्या ठिकाणी टीका केली. आमच्या कुटुंबावर त्या ठिकाणी विरोधकांमधल्या काही युवकांना त्या ठिकाणी शिकवून त्यांना कोणत्याही पद्धतीनं त्यांची इच्छा नसताना बोलायला लावलं. अगदी आम्ही अन्याय करतोय कारण अनेक आमच्या आजोबापासून आमचे वडील असतील आणि त्याचबरोबर त्यांनी केलेलं गावामधल्या सर्व घटकांना एकत्रित आणण्याचं काम
बहुजनांचा प्रत्येक बाबतीमध्ये आम्ही त्या ठिकाणी विचार घेऊन या ठिकाणी हे पॅनल सर्वांच्या माध्यमातून हा पॅनलची निर्मिती केली आणि आज सुद्धा जर विचार केला तर 100 मतं म्हणजे अगदी काही 100 माणसं या ठिकाणी जास्त त्यांच्यापेक्षा आमच्याकडे आलेले आहेत. त्या माणसांनी त्यांना दिलेलं हे उत्तर आहे. आम्ही त्या वेळेला कोणतीही पातळी सोडून अगदी कोणत्याही पद्धतीनं बाईट दिलेली नव्हती. अनेक प्रकारच्या असणाऱ्या बाईट घेऊन सुद्धा त्या ठिकाणी आलेले नाहीत. या सर्वांना मतदार राजानं जुगारून जो मसोबा राजाच्या या नगरीमध्ये अन्यायकारक असणारी परिस्थिती चालू शकत नाही. कारण मसोबा राजा एक जागृत देवस्थान आमच्या गावाची असणारी ओळख आहे. अधिकाऱ्यांचं गाव म्हणून आमच्या गावाला असणारी ओळख आहे. आज उच्च विद्या विभूषित असणारे अनेक अधिकारी आहेत. आज महिलांच्या बाबतीमध्ये सुद्धा चांगल्या उच्च दर्जाला महिला आहेत. आज सर्व धर्माची सर्व जाती पंथाची असणारी लोक चांगल्या पद्धतीने आहेत. बेवणूर एक विचाराचा वारसा आणि वसा जोपासणारं गाव म्हणून गावाची ओळख आहे. त्या ओळखीला आम्ही कोणत्याही पद्धतीचं गालबोट लावणार नाही. विरोधकांनी त्यांच्या पद्धतीनं त्यांनी काम करत जावं, पण आम्ही ते सर्व विसरून आजपासून जे आमची वार्ड क्रमांक 1 मध्ये जी पोटनिवडणूक झालेली आहे त्यानंतर येणाऱ्या काळामध्ये वार्डाचाच विकास असू द्या किंवा इतर आमचे सर्व सदस्य आहेत त्या सर्व सदस्यांना विश्वासामध्ये घेऊन येणाऱ्या काळामध्ये मग आमचे सरपंच उपसरपंच आमचे असतील त्यांना विचारामध्ये घेऊन त्यांना विश्वास त्या ठिकाणी देऊन गावामध्ये जास्तीत जास्त कशा पद्धतीनं सुधारणा होतील, राजकारणापेक्षा समाजकारण कशा पद्धतीनं करता येईल यावर आमचा प्राधान्यक्रम पहिल्यांदा असेल. त्यामुळे पुन्हा एकदा सर्व मतदार राजांचं आम्हाला मदत करणाऱ्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सर्वांचं, कारण नावे घेतली का त्या ठिकाणी अनेक बाबी निर्माण होतात. त्यामुळे अनेक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष बाबींनी सुद्धा गावामध्ये जी दहशत असेल इतर दबाव असेल त्या दबावाला झुगारून मला त्या ठिकाणी मतदान भरघोस असं केलं. त्यामुळं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा हात जोडून मनापासून असं शेतकरी विकास पॅनलच्या वतीनं मी आभार मानतो. धन्यवाद. खूप मोठ्या प्रमाणात केला. अगदी सांगायचं जर झालं तर आज या लोकशाहीमध्ये लोकांनी लोकांच्यासाठी निवडून दिलेलं शासन म्हणजे लोकशाही. ही लोकशाहीची खरी वास्तविक पाहता जर व्याख्या पाहिली तर आज या पोटनिवडणुकीमध्ये 18 महिन्याचा कालावधी असताना एका मताला जर आपण बघितलं तर अनेक रुपये त्या ठिकाणी मोजलेले आहेत. स्वतः त्या ठिकाणी त्यांच्या तोंडूनच अनेक वेळेला हे कालच्यापासून ऐकायला मिळालं. म्हणजे अगदी लोकशाहीची पूर्णपणे हत्या म्हटलं तरी काही वावगं ठरलं नाही. परंतु या धनशक्तीचा वापर जरी झाला असला तरी मतदार राजा हा चाणाक्ष आहे, हुशार आहे. त्यांनी योग्य पद्धतीनं सदस्यांची या शेतकरी विकास पॅनलच्या निवड केली आणि त्याच्यामध्येच आम्ही खऱ्या अर्थानं या मतदारांच्या जीवावरती चांगल्या पद्धतीनं या धनशक्तीला लाद मारून त्या ठिकाणी अगदी विचाराच्या शक्ती या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं विजय संपादन केलेला आहे. विरोधकांना काय सांगाल? विरोधकांना माझं सांगणं एकच आहे की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही आणि आम्ही मिळून समविचाराच्या माध्यमातून आपण गावचा विकास करूया. तुम्ही खालच्या पातळीला जरी टीका त्या ठिकाणी केली तरी आम्ही त्या टीकेला कोणत्याही प्रकारची भीक घालणार नाही. बेवणूर गावचा विकास, बेवणूर गावचं असणारे विजन आम्ही त्या ठिकाणी विचारांची बैठक आम्ही सर्व शेतकरी विकास पॅनलचे कार्यकर्ते काही दिवसानंतर एकत्र येऊन आम्ही बसून एक गावाचा आराखडा त्या ठिकाणी तयार करणार आहोत. मग अनेक राजकीय नेते असतील, काही गावामधील अधिकारी उच्च विद्या विभूषित असणारे आहेत, त्या अधिकाऱ्यांच्या वेळोवेळी बैठका घेऊन गावामध्ये चांगल्या पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचं, व्यसनापासून कसा युवक बाजूला जाईल, महिलांच्या युवकांच्या हाताला कशा पद्धतीनं काम मिळेल आणि गावचा पूर्णपणे चेहरा मोहरा चांगल्या पद्धतीनं बदलण्याचं काम आम्ही करणार आहोत. हेच आमचं विरोधकांना सांगणं आहे की पातळी सोडून बोलण्यापेक्षा विकासाचं आपण काम करूया, सर्वांनी मिळून काम करूया आणि या मसोबाच्या नगरीमध्ये बेवणूर गावचा नावलौकिक वाढेल, गावामध्ये नवचैतन्याचं वातावरण निर्माण होईल, दहशतमुक्त बेवणूर गाव म्हणून गावची ओळख निर्माण करूया, हेच माझं त्यांना सांगणं आहे. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी सातारा जिल्हा संपादक चांगदेव काळे.